हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. अँड क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्ससुद्धा डिस्कस करणार आहोत. यात TCSने घेतलेल्या एक्झामचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पण इन्क्लूड आहेत. त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. तर स्टार्ट करूया. The following sentence has been divided into parts. One of them may contain a spelling error. Select the part that contains the error from the given option. If you don't find any error, mark no error as your answer. The main thing about these birds is that they are commonly found in groups and create lots of noise. कोणत्या पार्टमध्ये स्पेलिंग एरर आहे? The main thing about these birds करेक्ट आहे. Is that they are commonly found करेक्ट आहे. इन ग्रुप्स करेक्ट आहे. अँड क्रिएट लॉट्स ऑफ नॉईज हे सुद्धा करेक्ट आहे. नो एरर येईल. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains spelling error. तर हा सुद्धा स्पेलिंग एररचा क्वेश्चन आहे. She went on leave without permission regardless of the consequences. कोणत्या पार्टमध्ये स्पेलिंग एरर आहे? विदाउट परमिशन. शी वेंट ऑन लीव रिगार्डलेस ऑफ किती कॉन्सिक्वेन्सेस. तर कॉन्सिक्वेन्सेस करेक्ट आहे. रिगार्डलेस करेक्ट आहे. शी वेंट ऑन लीव हे सुद्धा करेक्ट आहे. परमिशनची स्पेलिंग काय असते? तर PERMISSION आला पाहिजे. सो परमिशनमध्ये स्पेलिंग एरर आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस. ऑल दी मनी वॉज टेकन बाय थीव्स. काय याचं करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस? हे सेंटेन्स पॅसिवचं आहे. वॉज टेकन आले. पॅसिवमध्ये वॉज किंवा वर प्लस V3 कधी येते? तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये V2 असते. ॲक्टिव्हमध्ये ऑप्शन्समध्ये V2 शोधा. टेकन V3, टूक येईल V2. टूक कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर टूक ऑप्शन डीमध्ये आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी थीव्स टूक अवे ऑल दी मनी येईल तुमचं करेक्ट ॲक्टिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. ॲक्टिव्हमध्ये जेव्हा V2 असते तेव्हा पॅसिव्हमध्ये वॉज किंवा वर प्लस V3 होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. डोंट डिस्टर्ब मी, आय डॅश माय होमवर्क. डू, डीड, आय एम डुईंग, विल डू. डोंट डिस्टर्ब मी, आय डॅश माय होमवर्क. तर डोंट डिस्टर्बच्या सेंटेन्सचा रूल असा आहे की त्याला जोडून येणारं सेंटेन्स चालू वर्तमान काळात असते. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असते. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे आय एम डुईंग. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. डोंट डिस्टर्ब मी, आय एम डुईंग माय होमवर्क. डोंट डिस्टर्बला जोडून येणारं सेंटेन्स असते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न. युनिव्हर्सल ट्रूथ्स आर स्टेटेड इन सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स की पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. युनिव्हर्सल ट्रूथ्स. तर आपण पाहिलं होतं युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक रूल, नेहमीची सवय, त्यानंतर म्हणी, सुविचार, सतत घडणाऱ्या घटना कोणत्या टेन्समध्ये असतात? सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात. साध्या वर्तमान काळामध्ये असतात. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सिंपल प्रेझेंट टेन्स. युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक रूल, म्हणी, सुविचार, नेहमीची सवय. नेक्स्ट क्वेश्चन. दी मदर वॉज कॉलिंग हर सन. चेंज दिस सेंटेन्स इन टू पॅसिव्ह व्हॉइस. तर काय करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स? दी मदर वॉज कॉलिंग हर सन. वॉज कॉलिंग, वॉज प्लस VING आले. ॲक्टिव्हमध्ये वॉज प्लस VING असेल तर पॅसिव्हमध्ये काय होते? तर वॉज प्लस बिईंग प्लस V3 होते. वॉज बिईंग कॉल्ड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर वॉज कॉल्ड, विल बी कॉल्ड, ABC एलिमिनेट होतील. ऑप्शन डी मध्ये आहे वॉज बिईंग कॉल्ड. वॉज प्लस बिईंग प्लस V3. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी सन वॉज बिईंग कॉल्ड बाय दी मदर. ॲक्टिव्हमध्ये वॉज किंवा वर प्लस VING असते तेव्हा पॅसिव्हमध्ये वॉज किंवा वर प्लस बिईंग प्लस V3 होते. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. तरू रेस्टेड डॅश द गेस्ट हॅड लेफ्ट. इफ, दो, सो दॅट, आफ्टर. पाहुणे गेल्यावर तरुने विश्रांती घेतली. तर आफ्टरचा रूल काय पाहिला होता? तर आफ्टर पूर्वीचं वाक्य असते सिंपल पास्टमध्ये म्हणजे V2 आणि नंतरचं वाक्य असते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये म्हणजे हॅड प्लस V3. नंतरच्या सेंटेन्समध्ये हॅड प्लस V3 आले. पूर्वीच्या सेंटेन्समध्ये V2 आले रेस्टेड. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. तरू रेस्टेड आफ्टर द गेस्ट हॅड लेफ्ट.
आफ्टर पूर्वीचं सेंटेन्स सिम्पल पास्ट, आफ्टर नंतरचं सेंटेन्स पास्ट परफेक्ट. त्यानंतर बिफोरच्या रूलमध्ये या उलट असते. बिफोरच्या आधीचं सेंटेन्स पास्ट परफेक्ट आणि नंतरचं सेंटेन्स सिम्पल पास्ट. ठीक आहे. तरू रेस्टेड आफ्टर दी गेस्ट हॅड लेफ्ट. पाहुणे गेल्यावर तरूने विश्रांती घेतली. आणि आपण पाहिलं होतं भूतकाळात एकापाठोपाठ एक घडलेल्या 2 घटना असतात, तेव्हा फर्स्ट घटना असते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आणि सेकंड असते सिम्पल पास्टमध्ये. आधी विश्रांती घेतली की आधी पाहुणे गेले, तर आधी पाहुणे गेले म्हणून पास्ट परफेक्ट टेन्स, नंतर विश्रांती घेतली V2 सिम्पल पास्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. What does the underlined model in the sentence below suggest? You can hurt yourself. Ability, probability, certainty, permission. तर कॅनचा वापर शक्यता दर्शवण्यासाठी केला आहे, सो प्रोबॅबिलिटी येईल. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कॅनचा वापर ॲबिलिटी, कॅपॅसिटी, त्यानंतर पॉवर, परमिशनसाठी पण करतात. ठीक आहे. सर्टन्टी दर्शवण्यासाठी मस्ट वापरतात. ठीक आहे. ही सर्व मॉडल ऑक्झिलरीज आहेत, भाववाचक सहाय्यकारी क्रियापदे. शॅल, शूड, विल, वूड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट. ठीक आहे. इथे कॅन वापरलाय प्रोबॅबिलिटी दर्शवण्यासाठी. यू कॅन हर्ट युअर सेल्फ. शक्यता दर्शवण्यासाठी कॅनचा यूज केला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. सिलेक्ट दी ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस दी गिवन सेंटेन्स इन डायरेक्ट स्पीच. ही सेड दॅट ही वॉज गोईंग होम. काय येईल करेक्ट? डायरेक्ट स्पीच. इनडायरेक्टचं सेंटेन्स आहे, डायरेक्ट ओळखायचं आहे. तर इनडायरेक्टमध्ये सेड कधी येते? जेव्हा डायरेक्टमध्ये सेज येते. सेज फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. डायरेक्टमधल्या आय एम गोईंगचं इनडायरेक्टमध्ये ही वॉज गोईंग होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द राईट ॲडजेक्टिव्ह अँड फिल इन दी ब्लँक. कुड यू लेंड मी डॅश मनी, सम, एनी, मच, लिटल. कुड यू लेंड मी डॅश मनी. तर इथे सम येईल, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. कुड यू लेंड मी सम मनी. जेव्हा सेंटेन्समध्ये काही देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल प्रश्न विचारलेला असतो तेव्हा सम वापरतात. तुम्ही मला काही पैसे देऊ शकता का? कुड यू लेंड मी सम मनी. डू यू नीड सम कॉफी. वुड यू लाईक सम वाईन. कुड यू लेंड मी सम मनी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. In the given sentence, the underlined word may have been incorrectly spelled. Identify the option that rectifies the spelling. If there is no error in spelling, select no error. The adolescent period of life, one of the most critical stages of development, is known as a period of stress and storm. The adolescent period म्हणजे पौगंडावस्था, किशोरावस्था, life between childhood and adulthood. The adolescent period of life, किशोरावस्था, वन ऑफ दी मोस्ट क्रिटिकल स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट, विकासाच्या मोस्ट क्रिटिकल स्टेजेसपैकी एक आहे. इज नोन ॲज ए पिरियड ऑफ स्ट्रेस अँड स्टॉर्म. जो पिरियड ऑफ स्ट्रेस अँड स्टॉर्म म्हणून ओळखला जातो. काय येईल ॲडोलसंटची करेक्ट स्पेलिंग? तर ADOLESCENT. LE आला पाहिजे. ऑप्शन बी येईल तुमची करेक्ट स्पेलिंग. ADOLESCENT, ॲडोलसंट. Next question. Given below are 4 jumbled sentences. Select the option that gives their correct order. However, they ignore the truth that progress and success are proportional to the labor they put in. The general human tendency is to find faults in the policies framed by the government. They blame the government for their slow progress, expecting miracles and magical transformation in their life. So people openly criticize and condemn the policymakers. काय येईल करेक्ट ऑर्डर? तर ऑप्शन्समध्ये बघा, सी पहिले, बी पहिले, डी पहिले, ए पहिले. एमध्ये काय आहे? हाऊएव्हर म्हणजे तरीही. तरीही म्हणजे याआधी काहीतरी असेल म्हणजे ए पहिले येणार नाही. बी मध्ये काय आहे? दी जनरल ह्युमन टेंडन्सी. जनरल ह्युमन टेंडन्सी आहे की जी फॉल्ट्स फाइंड करते त्या पॉलिसीजमध्ये ज्या गव्हर्नमेंट फ्रेम करतात. टू फाइंड फॉल्ट्स इन दी पॉलिसीज फ्रेम्ड बाय दी गव्हर्नमेंट हे असू शकते. ऑप्शन सी मध्ये काय आहे? दे कोण आहे? तर दे कोण आहे आपल्याला माहीत नाही आहे म्हणजे सी पहिले येणार नाही. सी पहिले येणार नाही सो ऑप्शन ए एलिमिनेट झालं. ए पहिले येणार नाही सो ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट झाला. ऑप्शन डी मध्ये सो आले. सो म्हणजे म्हणून पहिले कसं येईल? पहिले काहीतरी झालं असेल तेव्हाच नंतर सो येईल. सो पीपल ओपनली क्रिटिसाइज म्हणून क्रिटिसाइज करतात म्हणजेच डी सुद्धा सुरुवातीला येणार नाही. ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर.
BDCA. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. इट वॉज अन अमेझिंग साईट टू सी ए डॅश ऑफ लायन्स इन द फॉरेस्ट. कलेक्टिव्ह नाऊनचा क्वेश्चन आहे. ए डॅश ऑफ लायन्स, हर्ड, कॉलनी, फ्लॉक और प्राईड. तर खूप वेळा आपण डिस्कस केलेला हा क्वेश्चन आहे आणि खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला सुद्धा आहे. काय येते लायन्ससाठी? तर ए प्राईड ऑफ लायन्स, सिंहांचा झुंड. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हर्ड कशासाठी असते? ए हर्ड ऑफ कॅटल, गाईगुरांचा, जनावरांचा कळप. कॉलनी कशासाठी असते? ए कॉलनी ऑफ ॲन्ट्स. ए फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचा थवा. कलेक्टिव्ह नाउन्ससुद्धा तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. ए कमिटी ऑफ काय असते? तर ए कमिटी ऑफ मेंबर्स, समिती. त्यानंतर बीजसाठी काय येते? ए हाईव ऑफ बीज, मधमाशांचा पोळा. त्यानंतर ए फ्लीट ऑफ शिप्स, जहाजांचा ताफा. ए शोल ऑफ फिश, माशांचा समूह. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द करेक्ट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. सिंटिलेटिंग, ग्लिटरिंग, बोरिंग, स्टिंगिंग, फ्लॅटरिंग. तर काय असते सिंटिलेटिंग? तर सिंटिलेटिंग म्हणजे तेजस्वी, चमकदार, शायनी. ग्लिटरिंग, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ग्लिटरिंग म्हणजे सिंटिलेटिंग, तेजस्वी, शायनी, स्पार्कलिंग. बोरिंग, कंटाळवाणा, डल, टेडियस, बार्ड. स्टिंगिंग, डंख मारणे. फ्लॅटरिंग, स्तुती करणे, चापलुसी करणे, मस्का मारणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सिलेक्ट इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. बिलीव्ह, बिनीथ, बेली, बिलो. कोणती स्पेलिंग आहे इनकरेक्ट? तर बिलीफची स्पेलिंग काय असते? BELIEF. बिलीफ करेक्ट आहे. बिलीफ म्हणजे विश्वास, ट्रस्ट, भरवसा. BELLOW, बिलो, खाली. बिनीथची स्पेलिंग काय असते? तर BENEATH, बिनीथ. बिनीथ म्हणजे खाली, च्या खाली. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे बिनीथ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. ए हार्ड नट टू क्रॅक, इझिली इनकरेज्ड, इझिली डिसअपॉइंटेड, ए डिफिकल्ट प्रॉब्लेम, नॉट रिस्ट्रेन. ए हार्ड नट टू क्रॅक मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क इडियम आहे. ए हार्ड नट टू क्रॅक, ज्याला तोडणं खूप कठीण आहे. डिफिकल्ट सिच्युएशनला बोलतात. ए पर्सन ऑर थिंग दॅट इज डिफिकल्ट टू डील विथ, ज्याच्याबरोबर डील करणं कठीण असते. ए डिफिकल्ट प्रॉब्लेम, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. रिस्ट्रेंटचा अर्थ असतो कंट्रोल करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. ॲट द 11th hour, immediately, slowly and steadily, at the last moment, at the earliest. At the 11th hour. तर याचा अर्थ असतो शेवटच्या क्षणाला, शेवटच्या क्षणी. ॲट दी लास्ट मोमेंट, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. एगॉन, टू प्रिटेंड, टू फॉल, टू प्रोवोक, टू अपोज. एगॉन, तर एगॉनचा अर्थ असतो भडकवणे, इरिटेट करणे, इनकरेज करणे, इन्स्टिगेट करणे, प्रोवोक करणे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. एगॉन, भडकावणे, टू प्रोवोक, टू स्ट्रॉंगली इनकरेज समवन टू डू समथिंग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. डिफिडन्सचं अँटोनिम. डिफरन्स, पेशन्स, सिमिलॅरिटी, कॉन्फिडन्स. तर डिफिडन्स म्हणजे आत्मविश्वासाची कमी, मॉडेस्टी, शायनेस, कॉयनेस. अँटोनिम येईल कॉन्फिडन्स, ऑप्शन डी. कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास, ॲश्युरन्स. डिफरन्स म्हणजे फरक, पेशन्स, संयम, सिमिलॅरिटी, इक्वॅलिटी, समानता, सारखेपणा. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. ऑब्स्टिनेट, क्लेवर, अननोन, स्टबन, फ्रेंडली. तर ऑब्स्टिनेट म्हणजे हट्टी. खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे ऑब्स्टिनेट. सिनोनिम अँटोनिममध्ये खूप वेळा विचारण्यात येते. ऑब्स्टिनेट म्हणजे हट्टी. सिनोनिम येईल स्टबन, ऑप्शन सी. फ्रेंडली, मैत्रीपूर्ण, ॲमिएबल. अँटोनिम येईल ऑब्स्टिनेटचं. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स TCS IBPSने आत्तापर्यंत कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे क्वेश्चन्स आहेत.
आणि हेच सर्व क्वेश्चन्स तुमच्या अपकमिंग एक्झाम्समध्ये सुद्धा तुम्हाला रिपीट झालेले दिसतील. सो हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.